व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जे 3,000 रुपये दरमहा मिळतात ते कसे मिळवायचे, या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे सोबत जोडायची आहेत व या योजनेची पात्रता व निकष काय काय आहेत, ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व या योजनेचे स्टेप बाय स्टेप करून तुम्ही देखील या योजनेचा फायदा नक्की घ्या। तर चला व्हिडिओ सुरू करूया। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये इतकी पेन्शन रक्कम दिली जाते। लाभार्थ्याची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियर रकमेवर अवलंबून असेल। त्याने जेवढी योगदान रक्कम भरली आहे त्या रकमेनुसार सरकार त्यांच्या खात्यात दरमहा पैसे जमा करेल। श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ वय वर्ष 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000 रुपये मानधन रक्कम दिली जाईल। लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येईल। लाभार्थी स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडायच्या झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत केली जाईल। बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता। असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 18 ते 40 दरम्यानचा कामगार, मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। कामगारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा। अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे। बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा प्रवेश निगम, नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, घोषणापत्र इतके कागदपत्र आवश्यक आहेत। बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी: नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील, ईमेल ID, वारसदार, पती पत्नी व भ्रमणध्वनी क्रमांक याबाबत तपशील अद्ययावत केला जाईल। लाभार्थीच्या वयानुसार अंशदानाची रक्कमेची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येईल। योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या वयानुसार पहिला मासिक अंशदानाची रक्कम रोखीने अदा करावी लागेल। अंशदानाची रक्कम भरण्या केल्याची पावती संबंधित नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थ्यास देण्यात येईल। दुसऱ्या मासिक अंशदानापासून लाभार्थ्यांची अंशदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यातून परस्पर कपात ऑटो डेबिट करण्यात येईल। योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी केलेल्या स्वयं घोषणापत्र व छापील सहमती पत्र स्कॅन करण्यात येऊन सिस्टीमवर अपलोड करण्यात येईल। पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत LIC द्वारे पेन्शन खाते क्रमांक जारी करण्यात येईल। नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड व स्वाक्षरी केलेले स्वयं घोषणापत्र देण्यात येईल। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना खाते सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यास लाभार्थी बँक खात्यातून परस्पर कपात केलेल्या अंशदानाची रक्कमची माहिती SMS द्वारे देण्यात येईल। बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत: कामगारांना आम्ही दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल व तो डाउनलोड करून घ्या। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्हाला देखील दरमहा 3,000 रुपयेपर्यंत पेन्शन चालू होऊन जाईल। तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व योजना व महाराष्ट्र सरकारच्या योजनेसंदर्भाचे नवनवीन अपडेट व माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।